नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक बंधूंनो. मी प्राध्यापक गुणवंत मंगनाळे सर. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण की आपल्या सर्वांना नीटच्या 3 मे 2026मध्ये जी होणारी एक्झाम आहे त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे ही जी एक्झाम आहे 3 मे 2026 रोजी होणार आहे आणि NTA ने ही एक्झाम कंडक्ट केली आहे. त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना मी देणार आहे, त्या लक्षातून तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. परीक्षेला जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टायमिंग. परीक्षा दुपारी 2 ते 5 या टाईममध्ये आहे. त्यामुळं मी पूर्वी पण व्हिडिओ बनवला होता की 2 ते 5 या टाईममध्ये कुठल्याही झोपण्याच्या किंवा मग वॉशरूमला जाण्याच्या ज्या हॅबिट्स आहेत तुमच्या त्या थोड्याशा कमी झाल्या पाहिजे होत्या किंवा झाल्या असतील. त्यामुळे 2 ते 5 या टाईममध्ये तुम्हाला पूर्णपणे 3 तास पेपरवर कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे, ह्याची काळजी घ्या. आणि मुलांची जी एंट्री आहे एक्झाम हॉलमध्ये ती 1:30 आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 1:30 नंतर केंद्र प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर 1:30च्या नंतर गेलात तर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळं कमीत कमी 1 वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे, 1 तास अगोदर परीक्षेच्या. तसं तर NTA 2 तास अगोदर सांगितलं आहे तुम्हाला विजिट करण्यासाठी, सेंटरला पोहोचण्यासाठी. पण कमीत कमी 1 तास तुम्हाला अगोदर केंद्रामध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम जो आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर दिल्याप्रमाणे केंद्रावर तुम्हाला हजर राहायचं आहे. तुम्ही 2 तास अगोदर पेपरला हजर राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची सूचना, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय न्यायचे आहेत सोबत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ॲडमिट कार्ड सोबत न्यायचं आहे, जे की 3 पेजची प्रिंट असणार आहे आणि ते कलर प्रिंट तुम्हाला सोबत न्यायची आहे. त्यासोबत त्या ॲडमिट कार्डच्यावर 4x6चा जो फोटो आहे तो तुम्हाला चिटकवायला पाहिजे सेकंड नंबर पेजवर. त्यासोबत पासपोर्ट साईजचा सोबत एक फोटो जो आहे तुम्हाला सोबत न्यायचा आहे, जे की तुम्ही अपलोड केला आहे फॉर्मवर, त्या साईजचा फोटो तुम्हाला सोबत न्यायचा आहे. ओके, आणि तो तुम्हाला चिटकावा लागेल कुठं, तुमच्या अटेंडन्स शीटवर. त्यानंतर ID प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड न्यावं लागेल, पॅन कार्ड किंवा वोटर ID किंवा पासपोर्ट वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणं अनिवार्य आहे. त्यासोबत जे मुलांचं PWBD आहे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नेणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्टिफिकेटशिवाय तुम्हाला त्या परीक्षेमध्ये कुठलीही सुविधा मिळणार नाही आहे. त्याचनंतर ड्रेस कोड कोणता वापरायचा, तर NTA स्ट्रिक्टली ड्रेस कोड मुलांना सांगितलं, ज्यामध्ये कपडे हलके असावेत, साधे असावेत, अर्ध्या पायाचे शर्ट असावेत, हाफ स्लीव म्हणतो आपण त्याला, आणि त्यासोबत मोठ्या बटनाचे किंवा खिसे नसलेला जो ड्रेस आहे तो टाळावा. म्हणजे खिसा असलेला ड्रेस टाळावा, जेणेकरून खिसा नसला पाहिजे, पॉकेट नसून त्या ड्रेसला, असे ड्रेस जनरली वापरायला पाहिजे. मुलींसाठी जर पाहिलात तर थोडक्यात फुल किंवा दागिने वगैरे असले कपडे किंवा त्याच्यावर काही डिझाईन केलेले कपडे वगैरे वापरण्यासाठी मनाई आहे, परमिशन नाही आहे. त्यानंतर सलवार कुर्ता वगैरे, ट्रॅक पॅन्ट हे सगळ्यात चांगलं उत्तम आहे, चांगला ड्रेस आहे, त्यावर कलर प्रिंट वगैरे काही नसून नये. त्यानंतर फुटवेअर वगैरे वापरत असताना शूज घालण्यास मनाई आहे, त्या ठिकाणी स्लीपर तुम्हाला घालायचे आहे. आणि जाड टाचाचे जे उंच टाचाचे हिल्स जे असतात, सँडल वगैरे, ते वापरायचं नाही आहे. त्यासोबत सांस्कृतिक पोशाख वगैरे जे आहेत, तुम्ही धार्मिक पोशाख जो वापरता जनरली आपण, ते सुद्धा वापरण्यासाठी परमिशन नाही आहे, जेणेकरून हिजाब आहे किंवा मग तुमच्या वेगळ्या धर्मामध्ये वेगळ्या कलरचे ड्रेस असतात, धार्मिक ड्रेस, ती घालण्यासाठी तिथं मनाई आहे, परमिशन नाही आहे. आणि तपासासाठी कमीत कमी 2 तास केंद्रावर हजर राहणं गरजेचं आहे. म्हणजे पेपर 2 वाजता आहे, तर तुम्हाला 12 वाजता तपासणीसाठी हजर राहणं गरजेचं आहे त्यासाठी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रतिबंधित वस्तू जी आहेत, तुम्हाला काय न्यायचं नाही सोबत, कोणत्या वस्तू तुम्हाला नेण्यासाठी मनाई आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत, मोबाईल आहे, स्मार्ट वॉच आहे, किंवा तुमच्यासोबत बाकीच्या गोष्टी आहेत, ब्लूटूथ आहे, कम्प्युटर असेल किंवा मग पेन ड्राईव्ह असेल, ह्या कुठल्याही मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला नेण्यासाठी परमिशन नाही आहे. त्यासोबत स्टेशनरी असेल, जसे की भौमितिक बॉक्स असेल, वेगळे लॉक टेबल्स वगैरे असतील, बाहेरून यायला परमिशन नाही आहे. पेन, पेन्सिल, कागदाचे तुकडे वगैरे जे काही असेल ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील आणि केंद्रावर प्रोव्हाइड करतील. तुम्हाला पेन वगैरे किंवा पेजेस वगैरे केंद्रावर, म्हणजे ज्या परीक्षा केंद्रावर तुम्हाला देतील. त्यासोबत इतर जे आहेत पॉकेट्स वगैरे, वॅलेट्स वगैरे, गॉगल्स, त्यासोबत बेल्ट, टोपी, अशा प्रकारचे कुठलेही मुलींमध्ये नथनी असेल, अंगठी असेल, चेन असेल गळ्यातली, ही सगळ्या गोष्टी टाळायच्या, न्यायच्या नाहीत सोबत. आणि जे उमेदवार, जी मुलं PWBD उमेदवार आहेत, तर त्यांना तुम्हाला परीक्षेसाठी जे आहे अतिरिक्त 20 मिनिट प्रति तास, एकूण 60 मिनिट जादा वेळ देण्यात येतो. जे मुलं फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांना एका तासासाठी 20 मिनिट, म्हणजे टोटल 3 तासासाठी 20-20-20 असं केलं तर 60 मिनिट टाईम जादा मिळतो. तर तुम्हाला स्वतःचा जो आहे लेखनिक, म्हणजे रायटर जे आहे,
स्क्राईब हवा असेल तर त्याचं अधिकृत प्रमाणपत्र कागदपत्र सगळे सोबत जोडावं लागतं. त्यातसुद्धा क्वालिफिकेशन काय त्या रायटरचं हे सुद्धा सोबत जोडणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीटच्या परीक्षेत जात असताना फॉलो करायच्या आहेत. त्यामुळं सर्वांना कुठलेही टेन्शन न घेता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी नांदेडचा विचार करता बऱ्याच मुलांचं ग्रामीण भागामध्ये तालुका ठिकाणी सेंटर आलेलं आहे. त्यामुळे मुलं संभ्रमात आहेत की तालुका ठिकाणी आम्हाला गैरसोय होतील काय किंवा काय अडचणी येतील काय. NTAनं जे खात्रीचे कॉलेज आहेत जे त्यांच्या रूल्स अँड नॉर्म्समध्ये फॉलो होतात, जे प्रामाणिकपणे एक्झाम वगैरे फॉलो करू शकतात, त्यांनाच परमिशन दिली आहे. त्यामुळं जरी तुमचं कॉलेज ग्रामीण भागामध्ये असेल तरी तुम्ही सुरक्षितपणे त्या कॉलेजमध्ये एक्झाम देऊ शकाल. कारण शहरी भागामध्ये सुद्धा काही कॉलेजमध्ये गैरप्रकार होत होते. त्यामुळं असे गैरप्रकार टाळण्यासाठी NTAनं जे कॉलेज तालुका लेवलला सुद्धा स्ट्रिक्ट आहेत, चांगले आहेत, शैक्षणिक कारकीर्द त्यांनी चांगली आहे, अशा कॉलेजला परमिशन दिली आहे. आणि त्यामुळं केंद्राला सेंटरला जाण्यासाठी तुम्हाला थोडं लांब पडेल. नक्कीच तुम्हाला परीक्षेला कुठलाही त्रास होणार नाही याची खात्री आहे. त्यामुळं सर्वांनी चांगल्या प्रकारे पेपर द्यायचा आहे. पूर्ण 3 तास पेपरवर फोकस करायचे. थोडंसं माझं लॉजिक सांगतो. पेपर सोडत असताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे. माझ्या म्हणण्यानुसार तरी तुम्ही स्वतःचं म्हणजे एक्झाममध्ये पॅटर्न बदला, पण शक्यतो जे 180 मार्क असतात त्यामध्ये 90 MCQ बायोचे असतात, फिजिक्सचे 45 असतात आणि केमिस्ट्रीचे 45 असतात. असे टोटल 180 क्वेश्चन असतात. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी अर्धा तास लागतो रीडिंग करण्यासाठी. टोटल 180 पैकी 180 क्वेश्चन तुम्ही रीड करून टाका. 1 पासून ते 180 पर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असे तिन्ही विषयाचे जे क्वेश्चन्स आहेत स्ट्रिक्टली रीडिंग करून टाका. त्याला वाचण्यासाठी तुम्हाला अंदाजे 20 मिनिट किंवा 30 मिनिट लागतील जास्तीत जास्त. पण हे 30 मिनिट तुम्ही जो क्वेश्चन वाचण्यासाठी घातला तर या 30 मिनिटामध्ये तुम्हाला काहीतरी क्वेश्चन असे असतील, 50% क्वेश्चन असे असतील की तुम्हाला कुठलंही लॉजिक न वापरता किंवा कुठलं ब्रेनचा स्ट्रेस न देता सहज ते क्वेश्चन तुम्हाला जमतील. अभ्यास करणाऱ्या मुलांना नक्कीच ते क्वेश्चन जमतील. त्यामुळं लगेच तसे क्वेश्चन जे आहेत तुम्ही वाचल्यानंतर लगेच समजणार आहे, तशा क्वेश्चन लगेच कॉन्फिडन्स आहे तुम्हाला 100% ते आलेले आहेत. तर तशा क्वेश्चन तुम्ही लगेच त्याला खात्री करा आणि OMR शीटवर बबलिंग करून टाका. नंतर सेकंड राऊंडमध्ये काय करायचं तुम्हाला, पुन्हा तीच प्रोसेस फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा बायो, केमिस्ट्री, फिजिक्स तुम्ही प्रेफरन्स तुमच्या नॉलेजनुसार द्या, तुमच्या वेळेनुसार द्या. कारण तुम्ही जे ठरवून जाता परीक्षेमध्ये ते कदाचित बदलू शकतं परीक्षेमध्ये. त्यामुळं वेळेवरनं पेपर पूर्ण कारण 3 तासाचा परीक्षेचा पेपर असतो. तुम्ही किती जरी अभ्यास केला असला तर 3 तासामध्ये तुम्ही किती रिप्रेझेंट करत आहात तिथं ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर त्यामुळं तुमचं जे हे प्रेशर आहे नीटचं ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. 3 तासामध्ये चांगलं प्रेझेंटेशन तुम्हाला त्या पेपरमध्ये करता आलं पाहिजे. त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये पुन्हा काय करा, पुन्हा क्वेश्चन वाचा आणि जे क्वेश्चन तुम्हाला 50% वाटतात, 60% वाटतात, 70% वाटतात येतात म्हणून, तर ते सुद्धा सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला बबलिंग करताना अडचण येणार नाही. त्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही सेकंड राऊंडमध्ये ते करू शकता. कारण ह्या पहिलं रीडिंग केल्यामुळं काय होतं, कदाचित असे काही क्वेश्चन असतात की इंटर रिलेटेड असतात, संबंधित असतात. त्यामुळं तुम्हाला संबंधित क्वेश्चन कोणते आहेत, एखाद्या क्वेश्चनचं सोल्युशन दुसऱ्या क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये असू शकतं. त्यामुळं असे पूर्ण क्वेश्चन तुम्ही सेकंड राऊंड पुन्हा रीड करा आणि जर कॉन्फिडन्स तुम्हाला आहे त्या क्वेश्चन सेकंड राऊंडमध्ये बबलिंग करून घ्या. आणि शेवटचे 10 मिनिट कमीत कमी बबलिंग व्यवस्थित केलेत का, तुम्ही राऊंड पूर्ण केलेत का हे चेक करा. खालीवर होताना म्हणजे होऊ नये ह्याची काळजी घ्या सुरुवातीपासूनच. कारण तुम्ही जर पहिल्या क्वेश्चनचं बबलिंग दुसऱ्या क्वेश्चनला केलं तर ते खूप मोठी मिस्टेक आहे, तर ती टाळा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जे होणार आहे तुमची ते शक्यतो टाळा. कारण तुम्हाला पडलेले मार्क्ससुद्धा तुमची जाण्याची शक्यता असते. त्यामुळे जे क्वेश्चन तुम्हाला येतात 100% खात्रीचे आहेत तेच क्वेश्चन करा आणि चांगल्या प्रकारे पेपरला फेस करा. नक्कीच तुमचं यश मिळेल तुम्हाला, याची खात्री आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं होतं किंवा चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं होतं, भरपूर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व केला आहात. भारतामध्ये वेगळे इन्स्टिट्यूट जे आहेत, टॉपर इन्स्टिट्यूट्स, त्या इन्स्टिट्यूटचे पेपर तुम्ही सॉल्व केला आहात, तर अशा मुलांना नक्कीच यश हमखास मिळणार आहे. त्यामुळे ही एक्झाम नॅशनल लेवलची आहे. त्यामुळे तुमची तयारीसुद्धा त्याच लेवलची होती असं अपेक्षा करतो आणि तुम्ही नक्कीच एक्झाममध्ये चांगल्या मार्कांनी घवघवीत यश संपादन कराल याची मला हमी आहे. आणि ज्यांना कमी मार्क पडले त्यांनीसुद्धा नाराज न होता, पेपर खराब गेला तर नाराज न होता, आणखी त्याच जोमानं पुन्हा आणखी अभ्यास करून चांगल्या प्रकारे तुम्हाला यश संपादन कसं करता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि चांगल्या प्रकारे महत्त्वाची सूचना जी आहे फॉलो करा. आणि महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या मित्रांना
हा शेअर करा आणि एकमेकांना फायदा करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ओके, धन्यवाद.